Good morning, students. Today's lecture we are discuss about the most important IMPs in the amines topic. Actually, amine हा टॉपिक ऑलरेडी आपला संपलेला आहे. 5 तारखेला तुमची अमाइन्सवरती टेस्ट आहे. तर the short summary for the amines. How here we studied the different types of the chemical reactions including the amine in one page. Actually here it is called as the one page synthesis. की ओव्हरऑल जर तुम्ही टॉपिक शिकलेला आहात अमाइन्स, तर या टॉपिकचा स्टडी तुम्ही एका पेजवर कसा करणार, सर्व रिॲक्शन्स तुम्हाला एका पेजवर कशा स्टडी करायचे, तर याचंच एक थोडंसं आपण इम्पॉर्टंट नोट्स आज आपण बघणार आहोत इन रिलेटेड टू द टॉपिक्स अमाइन्स. तर ॲक्च्युली तुम्ही ऑर्गॅनिकचे कोणतेही टॉपिक स्टडी केले आतापर्यंतचे, तर त्या टॉपिकचं नेचर कसं असतं. इन दिस टॉपिक हिअर वी स्टडीड दॅट इज first of all classification, then IUPAC common and IUPAC nomenclature. Next we see the methods of preparation, properties, chemical reaction and uses. अशा टाईपचे या टॉपिकमध्ये कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय असतं सिलेबस इन्क्लूड केलेलं आहे. तर ॲक्च्युली जर तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचरचे जर रूल्स येत असतील तर तुम्ही इझिली काय करू शकताय, कोणत्याही कंपाऊंडचं जर नॉमेनक्लेचर तुम्हाला असेल तर रिॲक्शन तुम्ही सॉल्व करू शकताय. त्यामुळे ज्यांना केमिकल रिॲक्शन स्टडी करायचे, ज्यांना केमिकल रिॲक्शन सॉल्व करता आले पाहिजेत, त्यांना IUPAC नॉमेनक्लेचर, फक्त IUPACच नाही तर कॉमन आणि IUPAC कोणत्याही कंपाऊंडचे, आता तो अल्डिहाइड कीटोन असेल, अल्कोहोल असेल किंवा आणखीन तो हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधले कंपाऊंड्स असतील, कोणत्याही कंपाऊंडचं कॉमन अँड मस्ट IUPAC हे दोन्ही नॉमेनक्लेचर आलेच पाहिजे. आणि ज्यांना रूल्स माहिती आहेत, ज्यांनी ते कन्सेप्ट क्लिअर झाले असेल नॉमेनक्लेचरचे, त्यांना कोणत्याही कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करायला काही डिफिकल्ट जात नाही. आणि ज्याला नॉमेनक्लेचर येतं ते रिॲक्शन्स असतील, केमिकल रिॲक्शन्स ते सॉल्व करू शकतात. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि केमिकल रिॲक्शन्स प्रत्येक टॉपिकमध्ये आपण शिकतोय. मग प्रत्येकाचे रिॲक्शन्स कशा लक्षात ठेवायच्या. सो हिअर वी सी टुडेज लेक्चर वन पेज सिंथेसिस. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अमाइन्सच्या सगळ्या रिॲक्शन आपण एकाच पेजमध्ये स्टडी करणार आहोत. मग ते कसं समरी तयार करायची, कशा रिॲक्शन स्टडी करायच्या, याचाच आपण थोडासा अभ्यास करायचा आहे. सो इन द अमाइन टॉपिक्स, summary of amines, we go as that is summary of amines. Actually take this one page. कुठलंही असं तुम्ही एक ब्लँक पेज घ्या किंवा कोणतंही असं एक तुम्ही फुल स्केप पेज घेऊ शकता. ठीक आहे. आता या पेजवर तुम्हाला काय करायचं आहे बघा, आपल्याला अमाइन्स टॉपिकमध्ये जनरली आपण ॲलिफॅटिक अमाइन्स आणि ॲरोमॅटिक अमाइन्स कसं तयार करायचं हे बघितलेलं आहे. तर ॲक्च्युली ॲलिफॅटिक अमाइन्स म्हणजे काय झाला RNH2. सो RNH2 इट इज द ॲलिफॅटिक अमाइन अँड दिस अमाइन इज नोन ॲज द प्रायमरी अमाइन. यामध्ये कसं आपण काय म्हणतो, प्रायमरी अमाइन. म्हणजे जनरली जेवढे काही आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन स्टडी केलेले आहेत आणि केमिकल रिॲक्शन स्टडी केलेले आहेत, याच्यामध्ये आपण मॅक्झिमम काय केलेलं आहे, प्रायमरी अमाइन घेऊन रिॲक्शन्स केलेले आहेत. म्हणजे त्या मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये पण आपण प्रायमरी अमाइन तयार केलं आहे आणि केमिकल रिॲक्शनमध्ये पण आपण याच्यात रिॲक्शन मॅक्झिमम स्टडी केलेली आहे. ठीक आहे. सो आता मला तुम्हाला हा जो प्रायमरी अमाइन आहे, वी प्रिपेअर दिस प्रायमरी अमाइन बाय द डिफरंट मेथड्स. हा जो प्रायमरी अमाइन आहे तुम्हाला RNH2 हा काय करायचं तुम्हाला तयार करायचं आहे बाय द डिफरंट मेथड्स. वेगवेगळ्या मेथड्सने तुम्हाला हा प्रायमरी अमाइन तयार करायचा. तर सगळ्यात फर्स्टची मेथड तुम्ही स्टडी केलेली आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन, ती आहे म्हणजे अमोनोलिसिस. कोणती आहे, अमोनोलिसिस रिॲक्शन. इन द अमोनोलिसिस रिॲक्शन हिअर वी टेक द RX. काय घेतलं तुम्ही, RX, दॅट इज द अल्किल halide, अँड अल्किल halide रिॲक्ट्स विथ NH3. alkyl halide reacts with NH3, that is alcoholic NH3 in excess. ठीक है, at 373 Kelvin temperature. ठीक है. म्हणजे या रिॲक्शनमध्ये तुम्ही काय केलं, RX म्हणजे अल्किल हायड्रेटची रिॲक्शन अमोनियावर केली. ज्यावेळेस आपण एक्सेस अमोनियावर रिॲक्शन करतो त्यावेळेस काय होतं, जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला मिळतो अमाइन. ॲक्च्युली प्रायमरी अमाइन इट इज कंटेन टू सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन or quaternary अमाइन. So generally here when we use in the that is we found here amines. काय म्हटलं आपल्याला प्रायमरी अमाइन. ही जी फर्स्ट रिॲक्शन आहे ती आहे अमोनोलिसिस रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे, अमोनोलिसिस रिॲक्शन. आता सेकंड रिॲक्शन बघा RNO2. म्हणजे सेकंड रिॲक्शन काय होतं म्हणजे बाय द रिडक्शन ऑफ different functional groups.
म्हणजे लाईक द नायट्रो कंपाऊंड्स असेल, अमाइड असेल, सायनाइड असेल, अशा वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचं आपण रिडक्शन केलं आणि आफ्टर रिडक्शन आपल्याला काय भेटतं इथं प्रायमरी अमाइड मिळतं. ठीक आहे. मग जर तुम्ही नायट्रो कंपाऊंड घेतलं आणि या नायट्रो कंपाऊंडचं जर रिडक्शन केलं, काय केलं? रिडक्शन. So reduction of this nitro compound it is takes place in the presence of SN and HCl. Reduction of this nitro compound it takes place in the presence of SN and HCl. So here RnO2 is converted into RnH2. Means removal of oxygen and addition of hydrogen is known as reduction. And for this purpose here we use the SN in HCl. That is a T in HCl when here we use it produces the nascent hydrogen and this nascent hydrogen reacts with the nitro compound. ठीक है. आपल्याला फक्त जनरल रिएक्शन्स इथं स्टडी करायचे. Now suppose here we take the R C triple bond N. आता R C triple bond N घेतला म्हणजेच अल्किल सायनाइड घेतला. काय घेतला? अल्किल सायनाइड. आणि या अल्किल सायनाइडचं आपण अगेन रिडक्शन करतोय. काय करतोय? रिडक्शन. So for the reduction purpose, here we use the reagent. आता for example R C double bond O आणि NH2 बघा काय केलं? Again 4 molecules of hydrogen. म्हणजे बघा की जर तुम्ही अल्किल सायनाइड जरी घेतला किंवा आणखी अमाइड घेतला तर या दोन्ही कंपाऊंडचं जर तुम्ही रिडक्शन करत असाल तर आता दोन्ही रिॲक्शन्सने कंबाईन केले. का कंबाईन केले? तर या दोन्ही रिॲक्शनसाठी जो आपण इथं रेजंट यूज केला जातो तो सेम आहे. म्हणजे हा रेजंट आहे तो म्हणजे आयदर हिअर वी यूज द LiAlH. ही सुद्धा कोणती मेथड आहे? रिडक्शनच आहे. रिडक्शन इज कॅरी आउट इन द प्रेझेन्स ऑफ LiAlH4 दॅट इज अ सोडियम lithium aluminum hydride in ether or sodium in ethanol. Sodium in alcohol. Either reduction of this compound is takes place in the presence of ethanol, that is a sodium in ethanol, or also possible in the presence of LiAlH4. ठीक आहे. मग आता इथे बघा आपल्याला either सायनाइड असेल किंवा अमाइड असेल याचं कन्व्हर्जन आपल्याला अमाइडमध्ये होतं. प्रायमरी अमाइडमध्ये मिळतं. पण ॲक्च्युली प्रोडक्ट कुठला भेटतं बघा आपल्याला? जसं की इथं RnO2 पासून RnH2 भेटला तसं इथं आपल्याला RCl पासून RnH2 भेटत नाही. RCl पासून किंवा RCONH2 पासून RnH2 भेटत नाही. का भेटत नाही? कारण की इथं बघा याचं रिडक्शन झालं म्हणजे इथं काय भेटणार आहे? इथं 2 हायड्रोजन इथं 2 हायड्रोजन ॲड होतील आणि RCH2NH2. प्रायमरी अमाइड मिळाला पण इथं काय झाला? एक CH2 वाढला ना. काय भेटलं प्रोडक्ट? RCH2NH2. मग आपल्याला काय करायचं? हे ट्रिक्स लक्षात ठेवायची की इथं जो आपल्याला सायनाइड किंवा अमाइडचं रिडक्शन केल्यानंतर जो अमाइड मिळतो तो RnH2 न भेटता काय म्हणतो प्रोडक्ट? RCH2NH2. म्हणून आपण इथं काय करायचं? खाली आल्यावरती CH2 लिहा. म्हणजे CH2 लिहायचं आहे. आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे की काय होणार आहे? इथं प्रोडक्ट जो भेटणार आहे तो भेटेल RCH2NH2. जर अमाइडचं रिडक्शन झालं आणि अमाइडपासून जर आपल्याला काय भेटला? अमाइड भेटला तर इथं आपल्याला काय भेटतो? हा अमाइड RCH2NH2 भेटतो आणि इथं पण RCH2NH2 आणि इथं RnH2 च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं? मग RCH2NH2 असं लिहायचंय. आणि म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये आपण फॉर आवर अंडरस्टँडिंग पर्पज CH2 लिहायचं. CH2 बघितलं की इथे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की हा प्रोडक्ट RnH2 नसून इथं प्रोडक्ट काय आपला RCH2NH2 R काय आहे? CH2NH2. ठीक आहे. आता त्याच्या पुढची आणखी एक रिॲक्शन अशी आहे बघा की त्या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली काय घेतलं? आपण अमाइडच घेतले. काय घेतले? अमाइड. RC डबल बॉन्ड O NH2 म्हणजे अगेन आपण अमाइडच घेतले आणि हा अमाइडचं काय केलं? ॲक्च्युली इन दिस रिॲक्शन हिअर वी टेक द अमाइड. इट इज अ रिॲक्ट्स विथ Br2 and plus 4 molecules of KOH. आणि आता इथं जो आपल्याला प्रोडक्ट भेटतो तर हा प्रोडक्ट जो आहे तो आहे म्हणजे RnH2. हा प्रोडक्ट काय असणार आहे? RnH2. कारण इथं अमाइडचं कन्व्हर्जन अमाइडमध्ये होतं आणि RCH2 मधला हा CO निघून जाऊन आपल्याला RnH2 भेटतो. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं इथं CH2 घ्यायची गरज नाही कारण तिथं ऑलरेडी CH2 भेटतच नाही. RCONH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? RnH2 मध्ये होतं. आणि याच रिॲक्शनला आपण म्हणतो हॉफमन
reaction is known as Hofmann degradation reaction किंवा Hofmann rearrangement reaction किंवा Hofmann bromide degradation reaction. Degradation काय म्हणलं की त्याचा CO जो ग्रुप आहे हा CO ग्रुप कुठे निघून जातो तर ॲक्च्युली इन द रिमूव्हल ऑफ 2 molecules of KBr plus K2CO3 and plus twice H2O. तर हे काय झाले या रिएक्शन मध्ये साइड प्रोडक्ट्स झाले. काय झाले साइड प्रोडक्ट. आपल्याला अमाइड भेटतो विच इज द वन कार्बन अटम लेस दॅन द करस्पॉन्डिंग अमाइड. म्हणजे या अमाइड आणि या अमाइडचं इथं रिडक्शन केल्यानंतर आपल्याला RCH2NH2 भेटतो. आणि जर आपण हॉफमन डिग्रेडेशन केलं तर RCONH2 पासून आपल्याला काय भेटतो RNH2 भेटतो. काय भेटतो RNH2. व्हेरी सिंपल रिएक्शन, व्हेरी सिंपल. आता ह्या आपण वेगवेगळ्या रिएक्शन्स बघितल्या. आणखीन एक आपण सगळ्यात महत्त्वाची जी केमिकल रिएक्शन स्टडी केली फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन प्रायमरी अमाइन मोस्ट इम्पॉर्टंट सिंथेसिस दॅट इज अ GP सिंथेसिस. GP गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. कोणती सिंथेसिस घेतली आपण गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. सो इन द गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस फर्स्ट ऑफ ऑल वी विल टेक द C double bond O and NH. C double bond O NH. That is हा काय घेतला आपण थॅलामाइड. स्टार्टिंग रिएक्शन आपला कुठला आहे थॅलामाइड. So this thalamide molecule it is reacts with alcoholic KOH, then removal of H2O. H2O रिमूव्ह झाला तर इथं प्रोडक्ट काय भेटतं बघा आपल्याला C double bond O and NK म्हणजे potassium salt of thalamide. Okay, potassium salt of thalamide. This potassium salt of thalamide now it is reacts with RX. म्हणजे reaction RX बरोबर केलं काय होतं KX रिमूव्ह. काय रिमूव्ह होतं रिमूव्हल ऑफ KX. आणि याच्यापासून काय भेटतं मग आपल्याला प्रोडक्ट C double bond O and R. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं N अल्किल थॅलामाइड भेटला. ओके. पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलामाइड पासून काय भेटलं आपल्याला N अल्किल थॅलामाइड. हा काय ॲक्च्युली N and it's attached to the R. And now this N alkyl thalamide when it is a reacts this compound when it is a finally reacts with NaOH. Reacts with NaOH. जर आपण याची NaOH बरोबर रिएक्शन केली तर काय होतं रिमूव्हल ऑफ काय रिमूव्ह होतं बघा इथं रिमूव्हल ऑफ COO किंवा रिमूव्हल तुम्हाला जनरली ॲरोच्या खाली दाखवायची सवय लागलेली असते. मग आपण इथं काय करूया काय रिमूव्ह होतं मायनस रिमूव्हल ऑफ बेन्झीन रिंग and COONA and COONA. So removal of sodium halide with the formation of RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन. आणि ही जी रिएक्शन आहे त्याला म्हणायचं GP सिंथेसिस. शॉर्टमध्ये आपण काय लिहिलं इथं GP सिंथेसिस. GP सिंथेसिस लिहा. आणि जर ज्यांना GP सिंथेसिस समजत नसेल त्यांनी गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस असं पण लिहिलं तरी चालेल. म्हणजे ही एकच रिएक्शन अशी आहे की या रिएक्शनमध्ये आपण अमाइड पासून थॅलामाइड पासून अमाइन भेटतोय पण आपल्याला इथं 3 स्टेप रिएक्शन काय 3 स्टेप. इन द फर्स्ट स्टेप थॅलामाइडचं कन्वर्जन पोटॅशियम सॉल्टमध्ये करतो. सेकंड स्टेपला पोटॅशियम सॉल्टचं कन्वर्जन N अल्किल कंपाऊंडमध्ये करतोय. आणि थर्ड स्टेपला N अल्किल थॅलामाइडचं कन्वर्जन कशामध्ये करतोय आपण प्रायमरी अमाइन्समध्ये करतो. तर ह्या सगळ्या ज्या आपण आता रिएक्शन स्टडी केलेल्या आहेत ह्या झाल्या मेथड्स. काय झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. काय झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन. कशाचे प्रिपरेशन मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. काय झाल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स. आता तुम्हाला काय करायचं आहे मेथड्स ॲट द टाइम ॲट अ ग्लान्स मध्ये एका नजरेमध्ये तुम्ही काय केले अमाइन्सच्या सगळ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन स्टडी करताय. म्हणजे ॲक्च्युली बघा 1 2 3 4 5 6
6 रिॲक्शन्स असतील, डिफरंट रिॲक्शन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. म्हणजे 6 रिॲक्शन स्टडी करत असताना 6 वेळेस तुम्ही ब्रेन यूज करणार, 6 वेळेस ते डोक्याला ताण द्यायचा की प्रत्येक रिॲक्शन वगैरेच्या कंडिशन काय आहे, याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय होतं, असा स्टडी करण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्रीचा असा ट्रिकी स्टडी करताय आणि जर असं ट्रिकी स्टडी केल्यानंतर ॲट अ ग्लास एका नजरेमध्ये तुम्ही काय करू शकताय, कंपॅरिझनली तुम्हाला काय होतं कळतं की इथं रिडक्शन केल्यानंतर एनओटोजनचं NH2 मध्ये कन्वर्ट होतं किंवा सायनाइडचं NH2 मध्ये होतं. बट जर आपण काय केलं याचंच रिॲक्शन हॉफमन डिग्रेडेशन केलं तर RCONH2चं आपल्याला NH2 भेटतं, पण इथे जर केलं तर आपल्याला RCH2NH2. बरोबर, सायनाइड आणि अमाइडमध्ये काय भेटतं RCH2NH2. म्हणजे ॲट अ ग्लास तुम्हाला ह्या रिॲक्शन्स काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एक रिॲक्शन दुसऱ्या रिॲक्शनबरोबर कम्पॅरेटिव्हली स्टडी करता आणि जर तुम्ही केमिस्ट्रीच्या रिॲक्शनचा स्टडी अशा पद्धतीने जर केला तर तुमच्या रिॲक्शन नॉट फॉर ओनली एक्झाम, फक्त एक्झाम पुरतंच नाही तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ह्या रिॲक्शन्स विसरणार नाही. तर तुम्ही हे भूकंपट्टी करून जसं की तुम्ही पाडेपाठ करता किंवा असं याच्यासारखं तुम्ही ही रिॲक्शन काय करताय, स्टडी करत नाही. जर तुम्ही रिॲक्शन स्टडी करताना पाठ करून जर रिॲक्शन केली तर पाठ केलेली रिॲक्शन आत्ता केली असेल 8 दिवसामध्ये ती डोक्यातनं निघून जाते. काय केलं तर काय नाही हे काहीही केमिस्ट्रीचं लक्षात राहत नाही. म्हणून केमिस्ट्रीचं रिॲक्शन पाठांतरासारखं करायचं नाही. जसं की तुम्ही मॅथ्स ट्रिकी करताय, वेगवेगळ्या स्टेप्स वापरून काय करताय, मॅथ्सचं फायनल आन्सरपर्यंत तुम्ही फॉर्म्युलेज वापरून आन्सर काढताय. तसं तुम्हाला इथं थोडासा असा ट्रिकी स्टडी करायचा आहे आणि या पद्धतीने ट्रिकी स्टडी केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार इथं रिॲक्शन सॉल्व्ह करायला. तर हे फक्त आपण जनरल रिॲक्शन लिहिली. याच्यावर जर क्वेश्चन तुम्हाला असं विचारला, how will you prepare methylamine from the acetamide? क्वेश्चन काय विचारला, how will you prepare methylamine from acetamide? मग इथं मिथाइलअमाइन मिळवायचं आपल्याला. म्हणजे मिथाइलअमाइन काय बसायला CH3 आणि NH2 फ्रॉम acetamide. acetamide म्हटलं की इथं काय येणार आहे CH3 C++O NH2. ठीक आहे, म्हणजे acetamide पासून आपण मिथाइलअमाइन मिळवू शकतो बाय विच रिॲक्शन, हॉफमन डिग्रेडेशन रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शन आपण मिळवू शकतो, हॉफमन डिग्रेडेशन. मग इथं पण अमाइड आहे, मग इथं पण रिडक्शन करून आपण काय मिळवू शकत नाही, कारण नाही मिळवू शकत. तर इथं तुम्हाला जो अमाइड आहे तो ॲसिटामाइड जर तुम्ही इथं घेतला तर ते आपल्याला सांगितलं फ्रॉम ॲसिटामाइड. आणि जर तुम्ही ॲसिटामाइडचं जर इथं रिडक्शन केलं या पद्धतीने तर इथं तुम्हाला मिथाइलअमाइडमधला प्रोडक्ट काय भेटतो CH2 येणार, म्हणजे CH3 CH2 आणि NH2. ॲक्च्युली ॲसिटामाइड जर घेतलं आणि ॲसिटामाइडचं तुम्ही जर हे रिडक्शन केलं तर तुम्हाला प्रोडक्ट भेटेल इथिलामाइड. काय भेटेल इथिलामाइड. आणि जर तुम्ही इथं ॲसिटामाइड केला आणि ह्याचं हॉफमन डिग्रेडेशन केलं तर तुम्हाला मिथाइलअमाइड भेटला. आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला की हाऊ विल यू प्रिपेअर मिथाइलअमाइड फ्रॉम ॲसिटामाइड. मग हे झालं साचा. ठीक आहे, या साच्यामध्ये तुम्हाला बसवायचे रिॲक्शन. मग तुम्हाला विचारणार काय क्वेश्चन की कशापासून काय तयार करायचे किंवा याची ॲक्शन काय याच्यावरती, पण त्यामध्ये ॲक्शन ऑफ एन प्रोपिलअमाइड विथ LiAlH करून. म्हणजे तुम्हाला असं की इथे तुम्हाला काय करायचं, याचं रिडक्शन करायचं. करस्पॉन्डिंग काय होईल तर तुम्हाला अमाइड भेटेल. म्हणजे इथं ह्या रिॲक्शन स्टडी करण्याचं लक्षात आलं पाहिजे की हे फक्त करून उपयोग नाही, तर हे अप्लाय करता आलं पाहिजे. रिॲक्शनला हे अप्लाय करता आलं पाहिजे. आणि हे अप्लाय कधी करता येईल, तुम्ही आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्यांना IUPAC नॉमेनक्लेचर येतात ते, ज्यांना IUPAC नॉमेनक्लेचर परफेक्ट कॉमन आणि IUPAC, ते काय करू शकतात, हे रिॲक्शन फक्त एक साचा आहे. म्हणजे आपण काय केलं, शॉर्ट समरी काढलेली आहे. त्याच्यामध्ये कोणताही कंपाऊंड जर विचारला, जनरल कंपाऊंड तुम्हाला अमाइड किंवा सायनाइड दिला तर या पद्धतीने तुम्ही रिॲक्शन काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. समजते टेक्निक? ठीक आहे. आता बघा, मला वाटतं अशा प्रकारचे रिॲक्शन्स तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनचं जे बुक्स आहे, रेफरन्स बुक टार्गेट पब्लिकेशन, तर टार्गेट पब्लिकेशनमध्ये प्रत्येक टॉपिक तुमचा संपल्यानंतर प्रत्येक टॉपिकच्या पाठीमागे अशा टाईपची समरी दिलेली आहे. ॲक्च्युली अशा टाईपची समरी प्रत्येक कंपाऊंडची, अल्कोहोल, फिनॉल, इथर्स असेल, ॲल्डिहाइड असेल, प्रत्येकाची दिलेली आहे. आणि अशा टाईपची समरी तुम्ही स्वतः काढायची. तुम्ही स्वतः काढायची आणि तुमच्या बुकमध्ये काढून त्याचा अभ्यास करायचा. ठीक आहे. आता प्रायमरी लेवलच्या केमिकल रिॲक्शन स्टडी करत असताना फर्स्ट आपण केमिकल रिॲक्शन स्टडी करूया. म्हणजे फर्स्ट केमिकल रिॲक्शन आहे बघा, ती आहे हॉफमन exhaustive alkylation. हॉफमन exhaustive alkylation. तर ॲक्च्युली हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कलेशन म्हणजे आपण अमाइडचे रिॲक्शन कशा करतोय, RX बरोबर. आणि RX कशा यूज करतोय, NXS. जर तुम्ही RX तुम्ही XS वापरला तर या प्रायमरी अमाइडपासून तुम्हाला काय भेटतं, सेकंडरी अमाइड R2NH सेकंडरी अमाइड.
सेकंडरी अमाइन यूज R3N म्हणजे सेकंडरी अमाइन भेटणार, सेकंडरी अमाइन पासून टर्शरी अमाइन भेटणार आणि टर्शरी अमाइन पासून काय भेटणार R4 प्लस N आणि X मायनस R4X N मायनस म्हणजे हा झाला क्वार्टरनरी सॉल्ट. हा काय झाला क्वार्टरनरी सॉल्ट. म्हणजे जर तुम्ही प्रायमरी अमाइन घेतला किंवा हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कलेशन केला तर तुम्हाला प्रायमरी अमाइनचं कंटेंट सेकंडरीमध्ये ते टर्शरी आणि ते क्वार्टरनरी सॉल्टमध्ये भेटतं. ठीक आहे. आता पुढची जी केमिकल रिॲक्शन आहे ती आहे हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. आता हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये तुम्हाला अमाइनचं इलिमिनेशन तुम्ही करत नाही तर कशाचं इलिमिनेशन करताय क्वार्टरनरी सॉल्ट. त्यामुळे इथे लगेच खायचं काय करतो आपण याचा हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे हा हॉफमन इलिमिनेशन केलं क्वार्टरनरी सॉल्टचं म्हणजे इथं क्वार्टर सॉल्ट म्हणजे R4 जे आहेत ना हे R4 म्हणजे तुम्ही कुठलेही एक 4 म्हणजे समजा टेट्रा इथाइल अमाइन वापरला काय वापरला टेट्रा इथाइल अमोनियम क्लोराईड किंवा टेट्रा इथाइल अमोनियम आयोडाईड हा क्वार्टरनरी सॉल्ट वापरला. मग हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन कशा करतो तुम्ही मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इन द प्रेझेन्स ऑफ फ्यूल. तर हा काय प्रोड्यूस करतो AgOH. रिॲक्शन कशाबरोबर होते ॲक्च्युली प्लस AgOH म्हणजे हा सॉल्टची रिॲक्शन AgOH बरोबर जर झाली तर तुमचं इथे रिमूव्ह काय होतं रिमूव्हल ऑफ AgX प्लस ॲक्च्युली फॉर्मेशन ऑफ अल्कीन काय करतात की अल्कीन आणि प्लस टर्शरी अमाइन. बघा here we forms the alkene tertiary amine आणि AgX. ठीक आहे. ही झाली केमिकल रिॲक्शन म्हणजे प्रायमरी अमाइन पासून हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कलेशन केले की तुम्हाला काय मिळणार आहे क्वार्टरनरी सॉल्ट मिळणार आहे आणि क्वार्टरनरी सॉल्टचं हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन केली इन द प्रेझेन्स ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड तर तुम्हाला काय भेटतं अल्कीन टर्शरी अमाइन आणि AgX असं काय होतं साईडमध्ये. ओके. नेक्स्ट आहे ते म्हणजे असायलेशन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे असायलेशन ऑफ अमाइन. अमाइनचं असायलेशन करण्यासाठी वापरणार आपण either CH3COCl म्हणजे एक तर ॲसिटिक क्लोराईड वापरा किंवा ॲसिटिक अनहायड्राइड in the presence of pyridine as a solvent. In the presence of pyridine as a solvent. तर थर्ड काय मिळणार आहे तुम्हाला बघा RCOO NHCH and methyl amide मिळणार. काय मिळणार आहे N-methyl amide म्हणजे अमाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं असायलेशन केल्यानंतर अमाइडमध्ये होतं विथ द रिमूव्हल ऑफ SC. इथे लक्षात जर तुम्ही असायलेशन केलं अमाइनचं तर तुम्हाला काय होतं इथं अमाइनचं कन्व्हर्जन कशामध्ये मिळतं आपल्याला अमाइडमध्ये होतं विथ द रिमूव्हल ऑफ HCl. नेक्स्ट रिॲक्शन आहे ती म्हणजे कार्बिल अमाइन टेस्ट. कोणती टेस्ट आहे कार्बिल अमाइन टेस्ट. इन द कार्बिल अमाइन टेस्ट reagent is CHCl3 and plus 3 molecules of KOH and ठीक आहे. आता अमाइनची रिॲक्शन आपण कशावर केली CHCl3 क्लोरोफॉर्म प्लस 3 molecules of KOH. तिथं प्रोडक्ट काय भेटतं आपल्याला RNC म्हणजे आयसोसायनाइड. सायनाइड भेटतो HCl काय भेटतं आपल्याला आयसोसायनाइड भेटतो प्लस 3 molecules of KCl and plus 3 molecules of H2O is obtained here. ठीक है 3 molecules of KCl and 3 molecules of H2O is obtained when here we occur the which reaction that is the carbylamine test. Okay, so next reaction आहे ते म्हणजे reaction with nitrous acid. Reaction of amine with nitrous acid. आता nitrous acid बरोबर रिॲक्शन करायची असेल तर काय nitrous acid म्हणजे HNO2 आणि हा HNO2 कशापासून मिळतो इट इज ऑब्टेन फ्रॉम द C2 म्हणजे रिॲक्शन मिक्सचर म्हणजे कशापासून मिळणार आहे when NaNO2 and plus HCl reacts with each other it produce the HNO2 that is nitrous acid and this nitrous acid now reacts with primary amine at the temperature 273 to 278 Kelvin temperature. Okay, now formation of N2 plus and Cl minus म्हणजे इथे काय भेटतं आपल्याला डायझोनियम क्लोराईड. काय भेटतो डायझोनियम क्लोराईड आणि त्याची जर आपण हायड्रोलिसिस केली डायझोनियम क्लोराईडची हायड्रोलिसिस so here we forms the ROH that is alcohol
with the evolution of N2 gas and plus HCl. So the evolution of N2 gas and plus HCl. म्हणजे नायट्रस ऍसिड बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला डायझोनियम सॉल्ट भेटतो आणि त्याची हायड्रोलिसिस केली काय म्हणतो HCl. आता इथे म्हणजे जर आपण ॲलिफॅटिक अमाइन म्हणजे RNH2 ची रिएक्शन जर नायट्रस ऍसिड बरोबर केली तर हा डायझोनियम सॉल्ट म्हणजे अल्किल डायझोनियम सॉल्ट होतो. काय म्हटला? अल्किल डायझोनियम सॉल्ट. आणि जर इथे आपण RNH2 चे काय घेतला? ARNH2 म्हणजे ॲनिलीन घेतला. काय घेतला? ARNH2 म्हणजे ॲरोमॅटिक अमाइन दॅट इज ॲनिलीन. आणि ॲनिलीनची जर रिएक्शन तुम्ही नायट्रस ऍसिड बरोबर केली तर तुम्हाला इथे काय भेटतो? ArN2Cl. काय भेटतो? ArN2Cl म्हणजे अरिन डायझोनियम सॉल्ट. आणि या अरिन डायझोनियम सॉल्टच्या परत नंबर ऑफ रिएक्शन्स आहेत टू फॉर्म द डिफरंट प्रोडक्ट्स. हा जो अरिन डायझोनियम सॉल्ट हा जो इंटरमिडिएट मिळतो हा वेगवेगळ्या ॲरोमॅटिक कंपाऊंड्स तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे. मग त्याच्या आपण रिएक्शन्स बघितलेत बघा. त्याच्या या अरिन डायझोनियम सॉल्टच्या म्हणजे कशाच्या? ArN2 प्लस आणि Cl मायनस या अरिन डायझोनियम सॉल्टच्या आपण वेगवेगळ्या रिएक्शन स्टडी केल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मग सँडमेअर रिएक्शन आली, गटरमन रिएक्शन आली, आयडो फॉर्मेशन रिएक्शन आली किंवा आणखीन फिनॉल फॉर्मेशन रिएक्शन असेल किंवा माइल्ड रिडक्शन रिएक्शन. आणि त्याच्यापासून आपण मग या ॲरोमॅटिक डायझोनियम सॉल्टपासून आपण हॅलो आराइन्स मिळवले, फिनॉल मिळवला, बेन्झिन मिळवला, असे वेगवेगळे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपण याच्यापासून तयार केले. तर अशाच प्रकारे समरीमध्ये याच्या रिएक्शन्स आपण ऑलरेडी टॉपिक स्टडी करत असताना त्या अरिन डायझोनियम सॉल्टची रिएक्शन स्टडी केलेली आहे. म्हणजे तुम्ही असं जर एक पेज घेतलं असेल ना, या पेजवर तुम्ही म्हणजे ह्या ज्या रिएक्शन्स आहेत त्या एका या पेजवर बसवल्या की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की या अरिन डायझोनियम सॉल्टच्या रिएक्शन्स आहेत त्या इथे पाठीमागे राहायचे. म्हणजे या पेजच्या काय झालं पाठीमागच्या बाजूला इथं काय करायचे? या अरिन डायझोनियम सॉल्टच्या रिएक्शन्स तुम्हाला समरी टाईप लिहून काढायचे. सँडमेअर, गटरमन, माइल्ड रिडक्शन म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधला टेबल नंबर काय आला? 13.5. 13.5 हा टेबल म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय करायचं इथं लिहून काढायचं आहे. ठीक आहे. आणि ते पण तसं प्रत्येक वेळेस नाही. आपण जसं मी या समरी टाईपमध्ये हा टेबल तुम्हाला इथं लिहून काढायचा आहे या पेजच्या पाठीमागे. ठीक आहे. आणि लास्ट रिएक्शन आहे ती म्हणजे ॲलिफॅटिक अमाइनची रिएक्शन विथ द अरिन सल्फोनिल क्लोराइड. रिएक्ट्स विथ अरिन सल्फोनिल क्लोराइड. सो व्हेन अरिन सल्फोनिल क्लोराइड म्हणजे काय? बेन्झीन रिंग and having S double bond O and Cl. So when primary amine reacts with aryl sulfonyl chloride, primary amine reacts with aryl sulfonyl chloride, there is a formation of S double bond O and H and R with the loss of HCl, and then this product is called as the N-alkyl sulfonamide. काय म्हणायचं ना? N-alkyl sulfonamide benzene, N-alkyl benzene sulfonamide, N-alkyl benzene sulfonamide. तर तुम्ही प्रायमरी अमाइनच्या ऐवजी सेकंडरी अमाइन घेतला तर N डायअल्किल बेन्झीन. सेकंडरी अमाइन घेतलं तर काय भेटेल? N डायअल्किल बेन्झीन सल्फोनामाइड. म्हणजे ह्या झाल्या प्रायमरी अमाइनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि इकडे झाल्या केमिकल रिएक्शन्स. ठीक आहे. म्हणजे प्रायमरी अमाइन इथं तुमचा एवढ्या एका पेजवरती संपला. ओव्हर एका पेजवर काय झाला? प्रायमरी अमाइन संपला. म्हणजे तो कुठला प्रायमरी अमाइन? ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. आणि नंतर पाठीमागच्या पेजवर तुम्हाला काय करायचं आता सांगितल्याप्रमाणे हा जो डायझोनियम सॉल्ट आहे या डायझोनियम सॉल्टच्या रिएक्शनसाठी एका ठिकाणी द्यायच्या आणि नंतर इकडे पुढे जे आहे त्या पुढे काय करायचं तुम्हाला पहिल्या पेजवरती ESR घ्यायच्या. कशाची ESR घ्यायच्या? ArNH2 म्हणजे आपण जे लास्ट लेक्चरला स्टडी केलं की इथं तुम्हाला काय करायचं बेन्झीन डायझोनियम सॉल्टच्या वेगवेगळ्या रिएक्शन्स घ्यायच्या. डायझोनियम सॉल्टची सँडमेअर, गटरमन, फिनॉल फॉर्मेशन, आयडो फॉर्मेशन किंवा माइल्ड रिडक्शन ह्या रिएक्शन इकडे घ्यायच्या आणि इथं काय करायच्या? ESR म्हणायचं. ESR कशाची ESR आपण करतोय? ॲनिलीनच्या. मग ॲनिलीनच्या कालच्या आपण वेगवेगळ्या कालच्या लेक्चरला मागच्या शेवटच्या लेक्चरला ज्या ॲनिलीनच्या आपण वेगवेगळ्या रिएक्शन अशाच पद्धतीने स्टडी केल्या. त्याच्यामध्ये आपण ब्रोमिनेशन बघितली, क्लोरिनेशन बघितली किंवा नायट्रेशन बघितली, सल्फोनेशन बघितली. ठीक आहे. ब्रोमिनेशन, क्लोरिनेशन, नायट्रेशन आणि सल्फोनेशन ऑफ ॲनिलीन. कोणाच्या बघितल्या? ॲनिलीनच्या. तर त्या पण या समरी टाईप तुम्हाला
घालायच्या. ESR ऑफ ॲनिलीन. ठीक आहे. आणि मग बघा 1 पेज सिंथेसिस. ॲक्च्युली एका पेजवरती तुम्ही होल टॉपिकचा स्टडी करताय. एका पेजवर काय झालं तुमचा पूर्ण टॉपिक, म्हणजे त्याचे तुम्ही मेथड्स ऑफ प्रिपरेशन, केमिकल रिॲक्शन्स आणि प्लस ॲरोमॅटिक अमाईनचे पण तुम्ही काय केल्या ESR म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय करताय स्टडी करताय. म्हणजे असं तुम्ही काय केला पूर्ण टॉपिकचा स्टडी एका पेजवर केला. म्हणजे असा जर तुम्ही रिॲक्शनचा स्टडी केला तर ऑब्व्हियसली तुम्हाला कुठलाही ऑर्गॅनिकचा टॉपिक हा अवघड जाणार नाही. मग तो अल्डिहाइड कीटोन असेल किंवा अल्कोहोल फिनॉल असेल किंवा आणखी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल, प्रत्येक टॉपिकसाठी अशी मेथड वापरून काय करायचं तुम्हाला त्या टॉपिकचा स्टडी करायचा आहे. येते लक्षात. आणि मग असं जर स्टडी केला तर तुम्हाला एक्झामला म्हणजे नॉट ओन्ली फॉर दिस एक्झाम, फॉर ओन्ली टेस्टसाठी तर नाही, तुमच्या कुठल्याही पुढे एक्झाम आल्या तर त्या एक्झामच्या वेळेस तुम्ही काय करू शकताय की जस्ट रिवाईज केलं ना तुम्ही, की जस्ट विदिन सेकंद रिवाईज केलं की तुम्हाला काय येणार आहे ह्या सगळ्या रिॲक्शन्स आठवतील. तर हा केमिकलचा असा टेक्निकली स्टडी करायचा, ट्रिकी स्टडी करायचा रिॲक्शनचा. आणि कसा करायचा ते तुम्हाला मी इन डिटेल क्लिअरली सांगितलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. मी तुम्हाला फक्त अमाईनचं करून दाखवलेलं आहे. ज्यावेळेस सोमवारी शाळा चालू होईल आपली सोमवारपासून, त्यावेळेस तुम्ही शाळेत येतात त्यावेळेस प्रत्येकाने मला काय करायचं आहे ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे शनिवार रविवार तुम्हाला वेळ आहे तर तुमच्या नोटबुकमध्ये मला अशा पद्धतीने हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल इथर आणि अल्डिहाइड कीटोन आणि ॲसिड, तर या 3 टॉपिकच्या अशा 1 पेज सिंथेसिस मला तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेल्या बघितल्या पाहिजेत. मला ते सगळ्यांच्या दिसल्याच पाहिजेत, तरच तुम्हाला रिॲक्शन्स काय होणार आहेत सोप्या जाणार. ठीक आहे. सगळ्यांनी टेस्टचा अभ्यास चांगला करा. सर्वांना टेस्टसाठी ऑल द बेस्ट.